नमस्कार सगळ्यांना। आज आहे रुद्रचं ट्रॅडिशनल डे कॉम्पिटिशन आणि रुद्र गेलेला आहे ट्युशनला। आता वाजलेले 10:30। त्याचं 11ला ट्युशन सुटतो, पण टीचरला मी कॉल करून सांगितलं की आज त्याला एक 10 मिनटं लवकर सोडा, कारण त्याला कॉम्पिटिशन आहे तर त्याला बनवायचं आहे शेतकरी। आणि शेतकरी बनवण्यासाठी मग त्याचं खाणं पिणं करून मग त्याची तयारी करायला आणि थोडा व्हिडिओ बनवायला पण टाईम लागेल। त्यामुळे मग मी बॅग वगैरे पॅक करून आज लवकर निघाले। हे बघा, ह्याच्यामध्ये त्याचा टिफिन टाकलेला आहे आणि ह्या पिशवीमध्ये त्याचं सगळं शेतकरी बनवण्याचं सामान आहे। याच्यामध्ये बॉटल आहे आणि बाकी सगळे बुक्स वगैरे सगळं घेतलेलं आहे। आणि परत ट्युशनच्या बॅगेमध्ये टाकून त्याची अगोदर घातलेली कपडे वगैरे मी घेऊन येते। आता एक 5 मिनटात मी निघते आणि ट्युशनमधून घेऊन त्याला तसंच मग नंतर वर्षाच्या घरी माझ्या मैत्रिणीकडे जाते आणि तिथेच रेडी करून मग त्याला मी तिकडे गेल्यानंतर व्हिडिओ करून वगैरे पाठवते। आणि जाता जाताच त्याला आता हातामध्ये एक खुरपं पण घेतलेलं आहे द्यायला। हे बघा, हे खुरपं आहे याच्यामध्ये। आणि मग जाता जाता थोडंसं गवत वगैरे काढून घेईन, म्हणजे हातामध्ये त्याला गवत आणि खुरपं पण देता येईल। आणि मग छान कॉम्पिटिशनमध्ये बोलण्यासाठी त्याला मी 4 लाईनी पण शिकवलेल्या आहेत शुद्ध मराठीमध्येच। इंग्लिशमध्ये राहू दे म्हटलं, मराठी हिंदी इंग्लिश कोणतंही चालतं कॉम्पिटिशनमध्ये घेताना। म्हणून मग त्याला मराठीमध्येच शिकवलेलं आहे मी। आता ही बॅग वगैरे पॅक केली मी, आता निघायचं। चला मग बाकीचा व्हिडिओ तुम्हाला नंतर बघायला मिळेलच। हे बघा, इथं मी हातामध्ये गवताची पेंडी घेऊन चाललेली। वॉचमनकडून त्याला सांगितलं थोडंसं गवत आणि थोडंसं हिरवं असं काय दिसेल ते काढून ठेव आणि दे म्हटलं बांधून। इथं रुद्रला ट्युशनला घेतलं आणि वर्षाच्या घरी पोचले। हे बघा, इथं जेवायला बसला आहे रुद्र आता। हे बघा, इकडं रुद्रला धोतर नेसवण्याची माझी तयारी चाललेली होती आणि तो काय हे पकड ते पकड सगळं सांगावं लागतं त्याला। इकडं जान्हवी पण तयार होत होती, तो तिचा ड्रेस घालत होती। मी रुद्राची गवताची पेंडी बांधून घेतलेली होती, पण पोरांचं नुसतं त्याच्या मागं चाललेलं, हा घेणार का तो घेणार, खुरपं घेऊन त्याच्यावर मारून सगळे खराब करत होते, म्हणून साईडला ठेवलेली वर्षाने। नीट करतो तुला नाही घालणार तर मग तू अभ्यास केल्याशिवाय इकडं जान्हवीचं वर्षा घेत होती स्पीच पाठ करून, पण तिचं काय होत नव्हतं, पण थोडंफार घेतलं करून। मग शेवटी फायनली तिला आलं बोलायला। ट्राय करायचा। झाली तयारी आणि सोडवायला चाललेली। हे रुद्रला गवताची पेंडी हातात घ्यायची नव्हती, मम्मा तूच घे स्कूलला जाईपर्यंत म्हणत होता। त्याला लाज वाटत होती म्हणून मी घेतलेली। हां
मोबाईल कुठे तुझ्याकडे आहे? नाही काय तुझ्याकडं फ्लॅग दे फ्लॅग दे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.